प्रयागराजमधील महाकुंभमधून 1000 हिंदू भाविक बेपत्ता झाल्याचा अखिलेश यादव यांचा दावा. केंद्र सरकारने महाकुंभसाठी किती निधी दिला होता असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे. जळगावच्या एरंडोल तालुक्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. एरंडोलमधील 3 माजी नगराध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश. परभणी शहरामध्ये सिटी बस सुरू करण्याची मनसेची मागणी. शहरातील नागरिकांना, रुग्णांना तसेच विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी प्रमुख मार्गावर बस सेवा सुरू करण्याची मागणी. सतीश भोसले उर्फ खोक्याची शिरूर न्यायालयात आज होणार सुनावणी. दुपारी 12 वाजता सुनावणीला सुरुवात. दादरचा कबूतरखाना बंद करावा, मनसेकडून पुन्हा तयारी सुरू. मनसेच्या पर्यावरण सेनेने मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभागाकडेही केली मागणी. दादरमधील रहिवाशांबरोबर चर्चा करणार. विठ्ठल रुक्मिणीच्या 31 जुलैपर्यंतच्या पूजांची आता 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी. घर बसल्या करता येणार पूजेची नोंदणी. चंदन उटी पूजेचा देखील समावेश. आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर माथेरानकरांनी बेमुदत बंदचा निर्णय घेतला मागे. पर्यटकांचे वाढते फसवणुकीचे प्रकार रोखण्याच्या मागणीसाठी माथेरान बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. JNPA जोडणाऱ्या 6 पदरी महामार्गाला मंजुरी. 29.21 किलोमीटरचा हा मार्ग असून त्यासाठी 4,500 कोटी रुपयांचा खर्च येणार. अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्या. फुले शाहू आंबेडकर संघटनेची मागणी. धुळ्यात कचऱ्याचं साम्राज्य. महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर. शहराची स्वच्छता करण्यास टाळाटाळ. डोंबिवली मोठा गाव जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला सुरुवात. तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, वसई विरार येथे लवकरच रो सेवा सुरू होणार. सावंतवाडीतील कुणकेरी गावामध्ये हुंडोत्सवाने प्रथा परंपरामुळे वेगळेपण जपले. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक येथून भाविक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होतात. नाथषष्ठी यात्रेनिमित्त पैठण नगरीमध्ये 600हून अधिक दिंड्या दाखल. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून दिंडी प्रमुखांचं स्वागत. मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते जनावरांचा क्लिनिकचं उद्घाटन. मुंबईतील मालाड मार्वे येथे कांचन फाउंडेशनतर्फे उभारण्यात आले जनावरांसाठी क्लिनिक. बीडच्या आंबेजोगाईमध्ये पुन्हा एकाला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर. अंजली दमानी यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय. अल्पवयीन मुलाला काही अल्पवयीन मुलं मारहाण करत असल्याचं व्हिडिओ समोर. पोलिसांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत एकाला केली अटक. वरळी कोस्टल रोड सीलिंग कनेक्टरवर आता आत्महत्येचा प्रकार. 30 वर्षीय तरुणाची समुद्रात उडी मारून आत्महत्या. सागरी सेतू परिसरात आढळला मृतदेह. छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात फर्निचरच्या दुकानाला आग. आगीत दुकानातील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. चालण्यात दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयत्याने वार. पैसे मागत व्यापाऱ्याला कोयता मारून जखमी केल्याची घटना उघडकीस. शहरातील कडबी मंडी भागातील घटना. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल. भिवंडीत प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात महापालिकेची कारवाई. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार चाविंद्रा परिसरातील एका प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीवर धाड टाकून केलं 3 टन प्लास्टिक जप्त. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये अवैध वृक्षतोड करून कोळसा व्यवसाय. लघु प्रकल्पाजवळील धक्कादायक प्रकार. झाडे झुडपे तोडण्याच्या नावावर मोठ्या झाडांची वृक्षतोड. भरधाव कंटेनरची कारला धडक. 1 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी. अमरावती रोड मार्गावरील लोहारा परिसरात घडली दुर्घटना. 5,000ची लाच मागणारा PSI दर्शन याच्यावर लाचलुचपत विभागाच्या तो जाळ्यात आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन येथील घटना. वर्ध्यातील आर्वीमध्ये नेहरू मार्केट परिसरात दुकानांना आग. 4 ते 5 दुकानं आगीत खाक. आगीचं कारण अस्पष्ट. परभणीमध्ये कमी किमतीमध्ये सोने देतो म्हणून 10 लाखांची फसवणूक. आरोपी महिलेस पोलिसांनी केले जेरबंद. अकोला फाटामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये रात्रीच्या सुमारास चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. मालेगाव पोलिसांनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करून प्रकरणाचा तपास सुरू.
पुण्याच्या वाघोलीमध्ये तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, आरोपींना वाघोली पोलिसांनी केली अटक. बकोरी फाटा परिसरात काढली आरोपींची धिंड. लांजा तालुक्यातील अंजनारी येथील काजळी नदी पात्रामध्ये बुडून वृद्धाचा मृत्यू, लांजा पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद. धुळ्यात कारमधून होणारी दारू तस्करी, एलसीबीने रोखली, वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक. धुळ्यात मिक्सर लुटणाऱ्याला 14,000च्या मुद्देमालासह अटक, लुटीचा गुन्हा तालुका पोलिसांकडून 24 तासात उघड. देहूतील दुकानदाराला लुटण्याचा प्रकार फसला, 3 जण करत होती चोरी, आता पोलिसांच्या कारवाईने लुटीचा प्रकार थांबलाय. भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका या ठिकाणी सिराज हॉस्पिटलमध्ये मोबाईल चोरी, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. सांगलीमध्ये गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक, 36,000 रुपये किमतीचा 1 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.